रामटेकमध्ये बस थांबे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारले असले तरी अनेक बसेस अधिकृत थांब्यावर न थांबता इतर ठिकाणी थांबत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। यामुळे अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार होत असून आगार प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। रामटेक आगारातील बसेस नियोजित बस थांब्यावर न थांबता इतर ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। रामटेक बसस्थानकातून नागपूर, तुमसर, देवलापार, भंडारा आणि सावनेर या मार्गावर दररोज अनेक बसेस धावतात। मात्र प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या अधिकृत बस थांब्याकडे दुर्लक्ष करून चालकांकडून मनमानी पद्धतीने इतर ठिकाणी बस थांबवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून काही ठिकाणी अपघातही झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याशिवाय काही बस चालक वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करत असल्याचीही प्रवाशांकडून तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुकाध्यक्ष रॉकी चौरे यांनी आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देत बसेस केवळ अधिकृत थांब्यावरच थांबवाव्यात आणि वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या चालकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। भविष्यात अशा प्रकारामुळे मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी आगार प्रशासनाचीच राहील असा इशाराही देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की रामटेक बस स्टॉप मधून निघणाऱ्या काही जे बसेस आहेत ते काही गावामध्ये जिथे बस स्टॉप बनलेला आहे तिथे न थांबता नको त्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। खूप ठिकाणी ऍक्सिडेंट पण होऊन राहिलेले आहेत। जसं काल रिलायन्स पेट्रोल वाटोला इथे एक आपल्या बसचा ऍक्सिडेंट झाला। असेच खूप ठिकाणी अपघात होता, यामुळे खूप मोठी जीवनहानी व्हायची पण शक्यता आहे। म्हणून आमच्या रामटेक आगार प्रमुखाला विनंती आहे की आपल्या त्या चालकाला तुम्ही एक नोटीस द्या व त्यांना एक ठामपणे त्यांना सांगा की त्या ठिकाणी बस स्टॉप बनलेला आहे, कृपया करून त्या ठिकाणी त्यांनी थांबवावे। कुठेही नको त्या ठिकाणी बस कुठेही थांबवू नये, कारण यामुळे आपलं अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि यांच्यासाठी एक सर्व्हिस रोडवर बस स्टॉपची व्यवस्था करून दिलेली आहे। परंतु हे त्या सर्व्हिस रोडनं न जाता हे मेन हायवे रोडवरही बस थांबूनसाठी आणखी ट्रॅफिक जाम करतात आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या मोठमोठ्या वाहन आहे जे वेगाने येतात तिथे अपघाताचे प्रमाण आणखी वाढत आहे। म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे त्यांनी आवर्जून लक्ष द्यावे। अधिकृत बस थांबे असतानाही बसेस इतरत्र थांबत असल्याच्या तक्रारींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या आरोपांवर आगार प्रशासन काय भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।